आज या ठिकाणी मोहोळ शहराच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहावा अशा प्रकारचा क्षण आज 5 जानेवारी 2026 रोजी या ठिकाणी होता, याचा मला मनापासून आनंद होत आहे। कारण मोहोळ नगरपालिकेची निवडणूक मागील 9 वर्षापासून लागली नव्हती। मागील प्रशासनाचा 4 वर्षाचा कारभार आम्ही वेळोवेळी आंदोलन केले, मोर्चे काढले। घरकुलच्या हप्त्याचा विषय असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, घरपट्टी पाणीपट्टी अधिकची केली त्याचा विषय असेल, स्वच्छतेचा विषय असेल, डीपी प्लॅनचा विषय असेल, अशा वेगवेगळ्या विषयामध्ये या ठिकाणी 12 आंदोलन प्रशासकाच्या काळामध्ये आम्ही केली। आणि या मोहोळ शहरातल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला। प्रशासन असताना आम्ही त्यांना देखील मजेने म्हणत होतो की प्रशासन म्हणजे इंग्रजाचा काळ आहे, अधिकाऱ्याने ज्या गोष्टी कराव त्याच्या मनामध्ये याव अशा प्रकारच्या गोष्टी ते या ठिकाणी करत होते। त्यांच्यावर कुणाचा देखील अंकुश या ठिकाणी नव्हता। त्यामुळे लोकनियुक्त बॉडी येणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज होती। पण कोर्टाच्या निर्णयामुळे ही निवडणूक 4 वर्षे लांबली आणि 9 वर्षांनी निवडणूक झाली आणि मोहोळ शहरातल्या जनतेने या ठिकाणी सिद्धीताई वस्त्रेच्या रूपाने या महाराष्ट्रामध्ये हिस्ट्री व्हावा, इतिहास व्हावा अशा प्रकारची निवड या ठिकाणी झालेल्या सर्वात तरुण, सगळ्यात कमी वयाची नगराध्यक्ष म्हणून सिद्धीताई वस्त्रे यांची नोंद या ठिकाणी या महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे। प्रशासकाच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत त्या सर्व गोष्टी तपासल्या जातील। कोण चुकीचं असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल। मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक लागल्यानंतर ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी, ज्या ज्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्यात या ठिकाणी राजकारण केलं, गाव स्वच्छ करण्यात झाडण्यासाठी राजकारण केलं गेलं, गटारी काढल्या गेल्या नाहीत, अशा वेगवेगळ्या विषयावर लाईटची व्यवस्था केली गेली नाही, अशा वेगवेगळ्या विषयाची चौकशी करून जो त्यामध्ये दोषी आढळल त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा आज आपल्या माध्यमातून देतोय। मोहोळ नगरपालिकेचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, या लोकांनी आमच्या मोहोळ शहरातल्या जनतेशी सौजन्याने वागलं पाहिजे, त्यांची कामं वेळेवर केली पाहिजे। जर त्यांच्याशी सौजन्याने नाही वागलं तर त्यांच्यावर देखील या ठिकाणी कारवाई करण्यात येईल आणि मोहोळ शहरातल्या जनतेला सुलभ प्रशासन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही सर्वजण करू।